नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये। तर दुपारचं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। तर दुपारी 4 वाजत आले होते, घासलेले भांडे वगैरे लावून घेतले। मला आता रेसिपी शूट करायची होती, तर सोयाबीनची रेसिपी बनवायची होती। त्यासाठीच माझी इथे आवरावर चालली होते, ती सगळी तयारी करून घेतली। परत मला 5:30ला अर्णवला पण आणायला जायचं होतं शाळेमधून आणण्यासाठी। तर इथे पटकन म्हटलं रेसिपी बनवून घेते, 1-1.5 तास तर लागतोच। रेसिपी बनवता बनवता लक्षात आलं की मटकी भिजत टाकूया, म्हणजे उद्या टिफिनसाठी होईल, किंवा मग मेथीची भाजी आणून ठेवली होती ती करता येईल। मटकी म्हणजे भिजत टाकले आणि इथं माझं रेसिपी वगैरे मी शूट करून घेतली। आता शाळेत आणायला जायचं होतं, रेसिपी बनवतच माझं आवरून घेतलं, कारण आता 5:15 वाजत आले ते 5:30ला मी निघत असते। तर इथं जे काही किचनवरती पसारा झाला होता तो पटापट आवरून घेतला, पटकन रेसिपीचे व्हिडिओ फोटो काढले आणि लगेच अर्णवला शाळेतून आणण्यासाठी गेले। आणि अशी भारी चमचमीत तशी सोयाबीनची भाजी झाली त्याने एकच नंबर। तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। शाळेतून आले आणि येताना एवढा पाऊस आला ना, मी अर्णव दोघं पण आम्ही भिजलो। छत्री जरी असली तरीसुद्धा पाऊस खूप असेल आणि वाऱ्यासोबत तर असेल तर भिजतो। तर अर्ध्यापर्यंत आलो, चालत येत होतो, आणि मग अर्ध्यातून खूप पाऊस आला तर मग भिजलो। आलेल्या मस्त सर्वांना चहा वगैरे करून घेतला, सगळ्यांना चहा दिला आणि लगेच स्वयंपाकाला लागले, कारण मला ना खूप डोकं जड झाल्यासारखं झालं होतं। म्हणून म्हटलं बसायला नको, पटपट कामावरून बसता येईल, म्हणून मी पटकन स्वयंपाक पण करून घेतला। तर असंच होता शॉर्ट व्हिडिओ। आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा।